अभंग तुकाराम या चित्रपटाविषयी जर मित्रांनो बोलायला गेलं तर सगळ्यात पहिले मी एवढं सांगेल की जेव्हा प्रीमियर याचा बघितलेला यार मित्रांनो, इवन जेव्हा ट्रेलर पण आलेला तेव्हाच रिअलाईज झालेला की खूप जबरदस्त हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटाविषयी जर मित्रांनो बोलायला गेलं तर सगळ्यात मेन चॅलेंजिंग काम आहे स्टारकास्टचं आणि रायटर्सचं, इवन डायरेक्शन. कारण कोणत्याही चित्रपटात जेव्हा तुम्ही एका संतांवर वगैरे चित्रपट बनवता किंवा एक हिस्टॉरिकल चित्रपट असतो, त्या सगळ्यात चॅलेंजिंग जर काही आहे तर स्टारकास्टचं काम, डायरेक्टर आणि रायटर आणि इतिहास. स्पेशली पर्टिक्युलरली मी एक सांगेल, बी जी एम पण मॅटर करतं. ओव्हरऑल जर बोलायला गेलं हा चित्रपट थिएटर्सलाच बघण्यालायक आहे, बनवला पण थिएटर्ससाठी. हा चित्रपट जनरली जरी तुम्ही विचार केला आणि तुम्ही ठरवलं की घरी बघणं जास्त प्रेफरेबल आहे, काही काही असे सीन्स आहे चित्रपटात की तुम्ही नंतर घरी बघायला जाल तेव्हा तुम्ही विचार करायला यार की हा थिएटर्समध्ये बघायला पाहिजे होता. कारण मराठीत ऑब्व्हियसली आजकाल काही काही खूप चांगले चित्रपट बनतात, मध्ये मध्ये नाही बनायचे असं पण झालेलं. पण जेव्हा चांगले चित्रपट बनतातच तर खरंच जाच ना थिएटरला, कारण मग त्यांना डेअरिंग तरी येतं यार बनवायचं. कारण रिस्क घेऊ शकतात मग ते. फक्त लव्ह स्टोरीज आणि फक्त ते ॲक्शन फिल्म्सच बघायचं जर हाच एक ॲटिट्यूड असेल तर मग कोणी ट्राय पण नाही करणार. सो माझं पर्टिक्युलर मत हेच आहे की चित्रपट तुम्ही थिएटर्सला बघा, बाकी मी तुमच्यावर सोडतो. मी एवढंच सांगेल, हा चित्रपट थिएटरला पाहायला पाहिजे. उत्कृष्ट अभिनय आणि ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन आहे स्टोरीचं, फॅन्टॅस्टिक, खूप सुंदर आहे. नो डाऊट ॲट ऑल की हा चित्रपट थिएटर्सलाच बघा. बाकी तुमच्यावर मी ठेवेल की तुम्ही बघायला पाहिजे का नाही. मी 5 मधून 4 रेटिंग देईल.